दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आज आम्ही आमच्या गावांतील क्रॉसजवळ आहोत। कालचा तुम्ही आमचा हा भरगच्च प्रोग्राम पाहिला असेल आणि मी आशा करते की तो तुम्हाला आवडला असेल। मंडळी, आमच्यासोबत आमच्या क्रॉस कमिटीचे अध्यक्ष ग्रेगरी डिमेलो सर आहेत आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया। सर्वप्रथम नमस्कार। पुन्हा एकदा आमच्या सर्व गाव परिवारातर्फे आज 1 मे ह्या कामगार दिनच्या हार्दिक शुभेच्छा। आम्हाला आशा आहे कालचा प्रोग्राम तुम्हाला आवडलाच असेल आणि तुमच्या प्रार्थनामय शुभेच्छा आमच्याबरोबर असतील। आज सकाळी सर्व यूथ ग्रुप आणि गावकऱ्यांनी मिळून फन फेस्टिवल आम्ही आयोजित केलेला आहे। फक्त 20 रुपयात अंड, वडा, इडली, उपमा असा भरगच्च नाश्ता आम्ही देणार आहोत आणि त्यानंतर फन गेम सुरू होणार आहे। फन गेम जवळजवळ 12 वाजेपर्यंत चालतील आणि नंतर 4 वाजता सर्वांसाठी पुन्हा एकदा आम्ही गेम घेत आहोत। त्यामध्ये लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकी वयोगटानुसार कार्यक्रम आयोजित केले जातात आणि प्रत्येकाला बक्षीस दिलं जाते। यावर्षी विशेष म्हणजे आम्ही 90वी साजरी करीत आहोत। तर आजचा संध्याकाळचा कार्यक्रमसुद्धा आमचा भरगच्च आहे। जवळजवळ तो 8:15ला सुरू होणार आहे। त्याच्यातसुद्धा लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाने डान्स, नाटक, फॅशन शो ह्याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेले आहेत। आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपले वसईचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा यांची उपस्थिती राहणार आहे। त्यानंतर आमच्या रमेदी पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू फादर एरिक अल्फान्सो प्रमुख पाहुणे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसई आणि काँग्रेसचे श्री विजय पाटील सेठ हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये लहानापासून थोरापर्यंत शैक्षणिक बक्षिसाचं वाटप आणि जे कार्यक्रम होणार आहेत त्यांना जी बक्षिसं मिळालेली आहेत त्यांचा वाटप होणार आहे। आणि संध्याकाळी 6 नंतर आम्ही आमची रमेदी माऊली वाजत गाजत पुन्हा तिच्या घरी म्हणजे चर्चमध्ये पोहोचवणार आहोत बँडच्या तालामध्ये। आम्हाला आशा आहे आजसुद्धा तुमच्या प्रार्थनामय शुभेच्छा आमच्या सर्वांवर असतील। तुम्हीसुद्धा आजच्या पूर्ण दिवसात या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। थँक्यू सो मच। अशाच तुमच्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण गाव परिवारातर्फे गाव परिवारावर असू द्या हीच नम्र विनंती। धन्यवाद। मंडळी, आपण आमचे 2 दिवसाचे व्हिडिओ पाहिले असतील आणि मला आशा आहे की तुम्हाला ते आवडले असतील। फ्रेंड्स, जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। आणि आम्हाला तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत, आमचे 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम, आमची ही माऊलीची प्रार्थना तुम्हाला कशी वाटली, आवडली नाही आवडली, जे काही असेल ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा। आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। थँक्यू। संजय, आपलं काउंटर चालू झालेलं आहे का? चालू झालेलं आहे आपलं काउंटर। कुपन किती रुपयाचं आहे? हे कुपन 20 रुपीजला एक आहे। ओके, म्हणजे हेलनंटनी बोनी केलेली आहे। ओके, आता 20 रुपीजमध्ये तुम्ही आम्हाला नाश्ता काय काय देणार आहेत? आम्ही त्या एका प्लेटमध्ये एक बॉईल अंड, थोडासा उपमा, कांदा पोहे, त्याच्यानंतर ब्रेड बेटर आणि मेंदू वडा आहे। ओके, म्हणजे आज खाना खजाना आहे। 20 रुपयाला आपल्याला एवढं सगळं मिळतंय। बघूया यांची टेस्ट काय काय आहे ते आता। टिकली आमच्या गावातल्या बायकाने आपलं केलं आहे। ओके, म्हणजे आज आपल्याला गावकऱ्यांनी बनवलेलं खायला मिळणार आहे। आणि आता आपण चला तर कुपन घेऊया आणि जाऊया। आंटी चल। फ्रेंड्स, 20 रुपयामध्ये एक मेंदू वडा, ब्रेड बटर, एक अंड, चटणी, कांदा पोहा पण आहे, उपमा आणि कांदा पोहा पण आहे। तो कांदा पोहा गॅसवरती आहे, शिजतो अजून।
तर हे सगळं 20 रुपयामध्ये आपल्याला मिळते. म्हणजे आज दुपारी नाही जेवली तरी चालेल. बघा कसा लागलेला आहे. घ्या सगळे पटापट. मम्मी डॅडी वर जा. लाईट वर जा. लाईट. 25. नंबर 83. 83. फ्रेंड्स, आता हाऊसिंग गेम घेण्यात आलेले होते आणि हाऊसिंगमध्ये जे जिंकले त्यांना ताबडतोब इथे गिफ्ट डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. फर्स्ट प्राइज गोज टू सारिका. थँक्यू. दुसरं बक्षीस मिळालेलं आहे मला. तिसरं प्राइज मिळालेलं आहे बाबूला. फोर्थ प्राइज जेडन हाऊसफुल झाला. काय ठेवलेलं आहे? किती रुपयाला? 10 रुपये. चीज पॉपकॉर्न आहे का? ओके. मला 10 रुपये टाक त्या रिंग मध्ये गेली पाहिजे. हा 1 मिनिट. अच्छा, 10 रुपयाचा कॉईन टाकायचा आणि तो कॉईन बरोबर रिंग मध्ये पडला तर स्प्राईटची बाटली 1 लिटरची. जेम्सला आउट झालेला आहे आणि ड्रॅगन लोपीस याने तंदुरी जिंकलेली आहे. थम्स अप, मिरिंडा, थम्स अप, मिरिंडा, थम्स अप. अशा प्रकारे आम्ही आता भक्तिमय वातावरणामध्ये माऊलीला निरोप देतो आहोत आणि आता बँडच्या तालावर माऊलीला चर्चमध्ये पोहोचवणार आहोत. तुझ्या कृपेत आम्हाला सदैव ठेव. आमेन. स्वर्गाचे राणी उल्हासकर. हालेलुया. ज्याला जन्मजगाचे भाग्य तुला लाभले. हालेलुया. तो आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हालेलुया. ते तुम्हाला नवे आनंद उल्हासकर. हालेलुया. कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या बलिदानाने तू सर्व जगाला आनंदित केले. त्याची माता
कामगार दिनांच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपणा सर्वांसाठी आत्मसन्मानाचा व भाग्याचा आहे. आपण आपल्या क्रॉसचा 90वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे आजच्या दिनाचे औचित्य साधून आपल्या गाव परिवारातील मुलांमध्ये उपजत असलेल्या कलागुणांचा आविष्कार आज आपणासमोर सादर करणार आहोत. च्या कार्यक्रमाचे मान्यवर आपल्या रमेदी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर एरिक अल्फान्सो आणि मान्य विजय पाटील साहेब आपल्यामध्ये येत आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मान्यवरांच्या आगमनाने हर्ष झाले मन मंदिरात. करीतो प्रेम भावे आपले स्वागत या गाव परिवारात. आपले मान्यवर आपल्यामध्ये येत आहेत. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करावे. मी मान्यवरांना स्थानपन्न होण्याची विनंती करते. सूर्यकिरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर रसिक जन जमले नसते तर खरंच कलाकारांचं महत्त्व समजला नसता. या रम्य आणि मंगल प्रहरी जमलेल्या रसिक जनांचे व कलाकारांचे हार्दिक स्वागत. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून भोगाळे क्रीडा मंडळ सहर्ष सादर करीत आहोत डान्स पॅशन 2025. आपल्या आजच्या कार्यक्रमावर प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपणासमोर प्रार्थना नृत्य सादर करते.
मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, संत जोसेफ यांचा आश्रयदाता यांचा सण, या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण कालच आपल्या घोगाळे क्रॉसचा 90वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आपण 1 मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पोर्ट्सचे आयोजन करीत असतो. आजचे युग हे संगणक युग आहे आणि अनेक संधींनी ते भरलेले आहे. या संगणक युगात, स्पर्धात्मक युगात आपल्या मुलांना यशस्वीपणे वाटचाल करता येण्यासाठी आणि त्यांच्यात असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास आणि स्टेज फिअर घालवण्यासाठी आपण आपल्या गाव पातळीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. आज देखील आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत. पुन्हा एकदा मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच, तरी देखील आज त्यांची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. बिशप थॉमस डिसोजा हे वसईच्या चुळणे गावात येत असून अगदी बालपणापासूनच ख्रिस्ती श्रद्धेचे बाळकडू त्यांना मिळाले. विज्ञान विषयात पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी 1990मध्ये संत पायस कॉलेज गोरेगाव येथे प्रवेश घेतला. 18 एप्रिल 1998 रोजी त्यांना गुरुदीक्षा मिळाली व धर्मगुरू म्हणून त्यांचे कार्य सुरू झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठ चेन्नई येथे तत्वज्ञान व धर्म या विषयात पदव्युत्तर आणि हेनरी मार्टिन इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक स्टडीज हैदराबाद येथून इस्लामवर अभ्यासक्रम पूर्ण केले आहे. सन्माननीय रेव्हरंड फादर एरिक अल्फान्सो हे संत जेम्स चर्च आगाशी या धर्म प्रांताचे सुपुत्र असून त्यांनी निर्मला निकेतन कॉलेजमधून बॅचलर ऑफ सोशल वर्क ही पदवी संपादन केली आहे. कार्यक्रमाला लाभलेले दुसरे आपले प्रमुख पाहुणे माननीय विजय पाटील साहेब. तसं म्हटलं तर त्यांची ओळख करून देण्याची काही आवश्यकता मला तरी वाटत नाही, तरी पण एक औपचारिकता म्हणून सांगण्यास मला आनंद होतोय. आज ते स्वतःच्या कर्तृत्वाने, मेहनतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी आहेत. हे पद त्यांच्या अनेक वर्षाच्या अपार मेहनतीने व स्वकष्टाने मिळालेलं आहे. प्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा, सन्माननीय व्यासपीठ, सिस्टर्स आणि घोगाळे, नारगोडी, शांतीवन गाव परिवारातील सर्व श्रद्धावंत, आजचा दिवस आपणासाठी अतिशय भाग्याचा, हर्षाचा आणि सौख्याचा आहे. आजच्या दिवशी त्रिवेणी संगम या ठिकाणी साजरा होतोय. सर्वप्रथम आज महाराष्ट्र दिन, तदनंतर संत जोसेफ कामगारांचा आश्रयदाता त्याचा स्मृती दिन आणि आपल्या क्रॉसचा 90वा वर्धापन दिन. गुड इव्हनिंग सर्वांना आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे संत योसेफाचा
आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून आपण आज सन्मान करीत आहोत. सर्व जे कामगार आहेत ते आम्हाला नेहमी सांगतात आमचा कोणी नाही, आम्हाला कोणी विचारत नाहीत. तर तुम्ही असतील तर जागेवर उभे राहा. आणि घराचे जे कामगार आहेत ते म्हणजे सगळ्या स्त्रिया, त्याने पण उभं राहायचं. जोरदार टाळ्या वाजवून सर्व कामगारांना आपण कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊया. 30 एप्रिल आणि 1 मे गोगाळच्या डायरीमध्ये सगळ्या घरी एकच कार्यक्रम. आणि यावर्षी आपण आपल्या क्रॉसला 90 वर्ष पूर्ण करीत आहात. त्याबद्दल आपल्या पूर्वजांचे आणि ही सुंदर परंपरा सुरू ठेवणाऱ्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. परंपरा नेहमीच आपण जपत आलेलो आहोत आणि आपल्या गावात 2024 ते 2025 नवीन सुनांचं स्वागत आपण इथे करूया. सायमन डेव्हिड डिकोना, एस्टल लेस्ली डिक्रूज.